शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत असताना तुम्हाला जो शब्द दिला होता की 15 जुलै पर्यंत पुढील अंदाज बाजारभावाचा कसा राहील त्या संदर्भात आजचा हा नारायणगाव बाजार कृषी उत्पन्न समितीमधून व्हिडिओ घेत असताना आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. आज या ठिकाणी चांगला माल जवळजवळ 400-500च्या आसपास त्या ठिकाणी आजचा बाजारभाव त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु या भागात गेल्या 15 दिवसापूर्वी जो पाऊस झाला तिथं माल बरेचसे क्रॅक गेले, स्क्रॅचेस, आणि त्यामुळं नवीन माल त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या जसं आपण नाशिकचा पिंपळगाव बाजार समितीचा विचार केला तर थोडासा 100-200 रुपये मार्केट तिकडे जास्त आहे. नवीन माल तिकडे सुरू झालेले आहेत. इथे जुन्नर तालुका असेल, नारायणगावचा परिसर असेल, या शेतकऱ्यांना एक सूचना देऊ इच्छितो की पुढच्या 8-10 दिवसामध्ये बाजारभावामध्ये 100-200 रुपये, जवळजवळ 300 रुपयांनी वाढ, त्या ठिकाणी 700-800 रुपये कॅरेट होण्याची दाट शक्यता आहे. माझ्यासोबत जय गणेश टोमॅटो सप्लायरचे स्वतः सर्व आहेत गणेश फुलसुंदर. काय सांगाल शेठ, पुढं 8-10 दिवसात बाजाराची काय म्हणजे काय असेल चान्सेस? सगळं निसर्गावर अवलंबून आहे. जर पाऊस पुढे आता मला वाटतं 20-21 तारखेला सांगितलेलं आहे, 15 पासूनच सांगितलंय. पाऊस जर जास्त झाला तर पुन्हा माल खराब होतील, पुन्हा बाजार म्हणजे हे माल जर चांगले आले तर लांबच्या बाजारपेठांना पोहोचतील, 3-4 दिवसाला पोहोचतील. काय झालं, बँगलोर आता सध्या चालू आहे. बँगलोरच्या तुलनेत जे बँगलोरचे माल येतात, बरोबर, जी क्वालिटी येते, जी शायनिंग येते, जी चमक येते, ती आपल्या मार्केटला नाही. आपल्या ते तुम्ही जरा थोडा अभ्यास करा पाहिजे, काय प्रॉब्लेम आहे, कुठं काय आपण कुठं कमी पडतो. आता काय स्पर्धेचे युग आहे, बरोबर, त्यांच्या बरोबर आपण चाललो पाहिजे. चालत नाही आपण त्याच्यावर, त्यांच्यासारखी क्वालिटी जमत नाही. ठीक आहे ना, पहिलं असं नव्हतं. पहिलं पाऊस पडले का आमच्याकडे माल सुधारायचे, आता उलट आले. पाऊस पडले का माल खराब होतात, क्रॉचिंग येते, अनेक अडचणी, माल साडतात, पान लागल्यामुळे. म्हणजे लांबच्या मंड्या करते नाही. दुसऱ्या दिवसाचं मार्केट दुसऱ्या मार्केटला सुद्धा शिकायची ती, म्हणजे आज माल घेऊन उद्या सकाळची जे विक्रेला जातात त्या मार्केटला सुद्धा आमची कंप्लीट येते. खूप असा प्रॉब्लेम आहे. तर माल जर चांगले आले तर बाजार राहू शकतात 100%. अगदी खरं. पाऊस जर पडला, माल हलके आले तर शेवटला नाईलाज आमचा. क्वालिटी तिथं दर चांगला राहू शकतो. माझ्यासोबत शेतकरी आहे. दादा, आपलं नाव सांगा. गणेश पांडुरंग लोटे. आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखतो? 5-6 वर्षापासून आपलं ट्रीटमेंट देतोय. त्यांचं चांगलं ट्रीटमेंट आहे. त्यांच्यामुळे आम्हाला शेती करायला एक प्रोत्साहन मिळालं. तर आम्ही पहिला जे 8 दिवसाला 15 दिवस फवारणी करायचे, त्यात आम्ही तिसऱ्या चौथ्या दिवशी आणून चांगले माल कसे येतील बघत असतो. टोमॅटो असेल त्यामध्ये काम करतोय. जसं शेटनी सांगितलं, जर क्वालिटी चांगली आली तर बाजारभाव अधिकचा मिळू शकतो. पण येत्या या वातावरणामध्ये शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? एक जर सूर्यप्रकाश असेल तर सिस्टमॅटिक फवारणी त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या शेतकऱ्याने करून घेतली पाहिजे. पांढरी मुळी त्या ठिकाणी व्यवस्थित ऍक्टिव्ह ठेवली पाहिजे. त्याच्यासाठी पाठीमागं बरेचसे टोमॅटोचे व्हिडिओ दिले आहेत की मुळी कशी चालू करायची, आणि सिस्टमॅटिक फवारणी करत असताना ॲमिस्टार ऑप्टी असेल, त्याचप्रमाणे कर्जेट कोसाइड असेल, शायनिंग कशी आली पाहिजे, जमिनीतून 4 स्ट्रोक असेल, कम्फर्ट सोल्युशन असेल, हे देऊन आपल्याला चांगल्या दर्जाचा माल कसा बनवता येईल. मित्रांनो, तुम्ही म्हणाल बाजारभावाचा अंदाज देत असताना, पण जसं या शेठनी सांगितलं की खूप गरजेचं आहे की बाजारामध्ये जसं व्यापाऱ्याला समोर माल पाठवताना 4थ्या दिवशी तो माल जर तिथं क्वालिटीचा मिळाला तर ते इथं शेतकऱ्याला 2 पैसे जास्त देऊ शकतात. ते लॉस मध्ये गेले तर बाजार त्या ठिकाणी कमीच मिळणार आहे. बरोबर का नाही? आपलं काय नाव? समीर डोके. आपण कुठून? नगर. अच्छा, काय अनुभव आहे आपला? आता मी मामांसोबत असल्या कारणानं भरपूर आमचा टोमॅटो असतो. अच्छा. परंतु आता जे बँगलोरला जे पाऊस पडत नाही त्या कारणाने आपल्या भागात जो बँगलोरचा माल येतोय त्यामुळं आपल्या शेतकऱ्यांना तो हमी भाव भेटत नाही. बरोबर. आणि बँगलोरला पाऊस जर झाला तर त्यांचं मार्केट चालू जास्त होईल आणि आपली आवक कमी होईल, जेणेकरून आपला बाजार आणखी वाढेल. त्याचा एक आपल्याला फायदा राहील. नक्कीच तो चान्सेस आहे. त्याच्यासाठी आपल्या पिकांची आपण काळजी घेतली पाहिजे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील सूचना देतो की जुलै एंडला बाजारभावामध्ये एक साधारणतः 3 ते 4 रुपये किलो दर अजून वाढणार आहे. म्हणजे आज जे 20 रुपये, 25 रुपये, 30 रुपये किलो पर्यंत जो दर आहे तो 35 रुपये किलो पर्यंत जाऊ शकतो. पण त्याच्यासाठी क्वालिटी ही महत्वाची आहे. परत एकदा पाऊस त्या ठिकाणी नुकसानकारक पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. अशा वेळेस जोपर्यंत पाऊस उघडीप देतोय तोपर्यंत सिस्टमॅटिक फवारण्या त्या ठिकाणी केल्या गेल्या पाहिजे, आणि बाजारामध्ये माल आणताना तो क्वालिटीचा राहिला पाहिजे. माझ्यासोबत नारायणगावचे जय मल्हार कृषी सेवा केंद्राचे सर्व संचालक आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की शेतकऱ्यांना काय सूचना द्याल. सध्या गेल्या 8 दिवसामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये अतिशय पावसाने थैमान घातलं होतं. 4 ते 5 दिवस सतत सगळ्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये भयंकर पाणी होतं, आणि ते पाणी साचल्यामुळे प्रचंड क्रॅकिंग होणे, तिरंगा येणे,
प्लॅस्टिक व्हायरस येणे याच्यामुळे जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं. परंतु ज्यांनी डॉक्टर किसानला प्लॉट रजिस्टर केले होते टोमॅटोचे, त्यांचं कोणाचंही क्रॅकिंग झालं नाही, कोणाचं काही नुकसान झालं नाही आणि मार्केटला 1 नंबर गुणवत्तेचा बाजार त्या शेतकऱ्यांनी मिळवलेला असे असंख्य शेतकरी आपल्या तालुक्यात आहे. तर मला या दृष्टिकोनाने सांगायचंय की आता इथून पुढे आपत्ती आहे, नैसर्गिक वातावरणामध्ये सारखे बदल होत आहेत आणि या बदल झाल्यामुळे शेतकऱ्याला काय फवारणी घ्यायची, कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं हे समजत नाही, त्याची द्विधा मनस्थिती झालेली आहे. त्या दृष्टिकोनातून हा मार्केटचा व्हिडिओ घेताना शेतकऱ्यांना एक नम्र विनंती आहे की डॉक्टर किसानला तुम्ही फॉलो करा, डॉक्टर किसानचं तारखेनुसार शेड्यूल फॉलो करा. कुठलंही क्रॅकिंग किंवा इतर जे सर्व समस्या आहेत त्याच्यातून पूर्ण मुक्तता मिळून अधिक कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन डॉक्टरांनी दिलेलं आहे. धन्यवाद. नक्कीच मित्रांनो, बाजारभावाचा अंदाज 100% जुलै एंड आणि ऑगस्ट मध्ये बाजार हे 500, 400, 600, 700 रुपये टिकून राहतील. सप्टेंबरच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये बाजारभावाचा अंदाज परत एकदा मी देईल, त्यावेळेस बाजारभाव कदाचित खाली येण्याची दाट शक्यता आहे. परंतु येता हा जो 40-50 दिवसाचा पिरियड आहे पुढचा ऑगस्ट एंड पर्यंत, इथं 20 ते 25 जास्तीत जास्त 35 रुपये किलो दर हा टिकून राहणार आहे. त्याच्यासाठी शेतकऱ्याचं एक कर्तव्य आहे की बाजारात माल आणताना क्वालिटी माल आणावा. 3-4 दिवस त्या व्यापाऱ्याला समोरच्या मंडीमध्ये पाठवताना तो माल तिथपर्यंत उतरवताना टिकला पाहिजे. कारण तुम्हाला जे पैसे द्यायचे तिथं विकल्यानंतर त्या व्यापाऱ्याला पैसे होणार आहे आणि ज्यावेळेस व्यापारी लॉस मध्ये जाईल त्यावेळेस तो इकडं तुमचा 5 रुपये रेट कमी करणार आहे. बरोबर आहे का नाही शेठ? मग त्याच्यासाठी गुणवत्ता महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी फवारणीचं नियोजन, खतांचं नियोजन व्यवस्थित ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा घेतला. बाजारभावाचे चान्सेस 100% आहे, परंतु त्यासाठी क्वालिटी माल मी आता बघितलं, कारण थोडा उशीर झाला मला बाजारात यायला, पण बरेचसे माल मी बघितले क्रॅकिंगचे माल आहे. तिथं काय करणार आहे व्यापारी, तरी काय करणार, दर्जा पाहिजे चांगला. इथून जर 700-800 किलोमीटरवर जर माल पाठवायचा आहे, दिल्ली असेल, हरियाणा असेल, तिथं तो माल जर टिकतच नाही, पाणी सोडून देतो, तो व्यापारी तिथं दरच तसा देऊ शकतो. सेकंड डेच्या मंडीला माल टिकत नाहीये. मग त्याच्यासाठी शेतकऱ्याचं कर्तव्य आहे की चांगल्या क्वालिटीचा, चांगला गुणवत्तेचा माल बाजारात आणावा आणि त्याच्यासाठी चांगलं मार्गदर्शन, मी म्हणत नाही डॉक्टर किसानचं घ्या, पण चांगलं मार्गदर्शन, गुणवत्तापूर्ण त्या ठिकाणी बुरशीनाशकांचा वापर असेल, जमिनीतून खतांचा वापर असेल, त्यासाठी खर्च कमी ठेवून क्वालिटीचा माल आणावा. आणि नक्कीच तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो की येत्या 45-50 दिवस बाजार चांगले टिकून राहतील. व्हिडिओचा शेवट करतो. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.